समृद्धी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद। नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। 121 किलो 429 ग्रॅम गांजा जप्त। समृद्धी महामार्गाने नागपूरकडून मुंबई बाजूकडे जाणारी चारचाकी वाहनामध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे 4 पथके तयार करून सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर मुंबईच्या दिशेने एक सफेद रंगाची स्विफ्ट व एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार भरधाव वेगाने येताना पाठलाग करून स्विफ्ट कार ही कोकमठाण टोलनाका परिसरात अडवली। तसेच अमेज कारमधील चालकाने शिवडे गावचे शिवारात वाहन सोडून तेथून पलायन केले। सदर दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतलेले इसम व वाहनांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला। 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा गांजा वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक सफेद रंगाची मारुती स्विफ्ट कार, एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार, 3 मोबाईल फोन, 15,000 रुपये रोख असा एकूण 36,29,580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींची नावे: भारत नारायण चव्हाण वय 35 वर्ष, तुषार रमेश काळे वय 27 वर्ष, संदीप कचरू भालेराव वय 32 वर्ष व सुनील भारकर अनार्थे फरार आहे। गांजा नावाचा अंमली पदार्थ आपल्या कब्जात करण्यासाठी बाळगून त्याची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सान, पोलीस अंमलदार सचिन धारणकर, विनोद टिळे, सचिन गवडी, माधव साळे, श्रीकांत गारुंगे, सुधाकर बागुल, नवनाथ वाघमुडे, किशोर खराटे, शरद धात्रक, धनंजय शिलावटे, विश्वनाथ धारबडे, प्रीतम लोखंडे, नवनाथ शिरोळे, आबा पिसाळ, योगिता काकड, रवींद्र गवडी यांच्या पथकांनी सदरची कामगिरी केली आहे। शनिवारी याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर नागपूरवरून मुंबईकडे 2 वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर LCBने 4 पथकं निर्माण केली। त्या 4 पथकाच्या माध्यमातून सिन्नर भागामध्ये गस्त करत असताना 2 संशयित वाहनं दृष्टीस पडल्यानंतर त्यामध्ये एक होंडा अमेज गाडी चॉकलेट कलरची आणि दुसरी स्विफ्ट डिझायर, या 2 वाहनं त्या ठिकाणी मिळाली। स्विफ्ट डिझायर जी व्हाईट कलरची होती त्यांनी युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे होंडा अमेजची गाडी मुंबईकडच्या साईडने जाताना सुट्टे पाट्यावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं, परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता। या बाबतीमध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्या 3 आरोपीकडून 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे। याची किंमत साधारणतः 24,28,000 आहे आणि 2 वाहनासह एकंदरीत 36,29,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। याबाबतचे 3 आरोपी ताब्यात आहेत। 4था आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मोक्काअंतर्गत कारवाई झालेली आहे। त्याच्यावर साधारणतः 11 गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामधला दुसरा आरोपी जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात झालेले आहेत। अशा स्वरूपाची ही टोळी या गांजाच्या बाबतीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसतं आहे। याच्याकडून अधिकची माहिती, हा गांजा ओरिसा राज्यातून आणला होता, तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी चालला। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।